अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात हजारो हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीनसह विविध पिकांची पेरणी केली। मात्र गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पावसानं दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय। पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी कपाशीचे बियाणे उगवून सुद्धा पुरेशा ओलाव्याअभावी रोपे जमिनीवर येण्यास अडचण निर्माण झाली आहे। सोयाबीन पिकाची सुद्धा अशीच अवस्था असून शेतकरी चिंतित आहेत। एकीकडे पावसाच्या लांबलेल्या खंडामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना दुसरीकडे रानडुक्कर, नीलगाय आणि इतर वन्य प्राण्यांकडून उभ्या पिकांची नासधूस सुरू असल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिक भर पडते। अनेक शेतकऱ्यांनी पेरणीसाठी मोठा खर्च केला असून आता पिके वाचवण्याची चिंता त्यांना सतत सतावत आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार 20 जुलैनंतर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी तोपर्यंत पाऊस न झाल्यास मोठ्या प्रमाणावर पिके नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जाते। त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ येण्याची शक्यता असून त्यासाठी पुन्हा आर्थिक खर्च उचलणं अनेकांना अशक्य आहे। याच पार्श्वभूमीवर शासनानं तातडीने पंचनामे करून पावसाअभावी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, तसंच दुबार पेरणीसाठी विशेष अनुदान आणि बियाण्यांची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी दर्यापूर तालुक्यातील शेतकरी बांधवांकडून करण्यात होती आहे। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।